प्रेमानं बोला धन्यरंकारची। योग्यांचे योगी आणि ज्ञानियांचे ज्ञानी महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला जीवन आधार म्हणून ग्रंथ दिला। जगद्गुरु संत तुकाराम महाराज जीवन आधार म्हणून तुकाराम गाथा दिली। ज्या संतांनी जो विचार सर्वांपर्यंत पोहोचवला, ज्या मार्गाने जाण्यासाठी साधू संतांनी वेळोवेळी आपल्याला प्रेरणा दिलेली आहे, वेळोवेळी आपल्याला दिशा सांगत असताना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद असतील सर्व ग्रंथांमध्ये ती दिशा दाखवलेली आहे की प्रपंच करत असताना देखील परमार्थ हा करता येतो। आणि आपला चौथा प्रण देखील आहे, गृहस्थ में रहना है कोई वेशधारी साधु संत फकीर बनकर समाज पर बोझ नहीं बनना। आणि मग साधू संतांनी देखील सांगितलं ना की प्रपंच करून परमार्थ करता येतो। आधी प्रपंच करावा नेटका मग साधावा परमार्थ विवेका। की भक्ती मार्गातून साधण्या प्रपंचात परमार्थ, भक्ती मार्गातून साधण्या प्रपंचात परमार्थ, निवृत्तींच्या आदेशानं ज्ञानदेवांनी मांडला गीतेचा अर्थ। भगवद्गीतेच्या 700 श्लोकांचं ज्ञानेश्वर महाराजांनी 9037 सोहळ्यांमध्ये रूपांतर केलं आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सहज समजेल असे ज्ञानेश्वरी आहे। आणि मग ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरमध्ये समजवताना म्हणतात की जया प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले मनो काही वरी मरण चांग। शून्य जैसे का गृह का चैतन्या विन देह, तैसे ते जीवित समूह ज्ञान आहे। की ईश्वरीय ज्ञानाशिवाय ते जगणं सुद्धा काही उपयोगाचं नाही। जीवनामध्ये जर खऱ्या भगवंताचं ज्ञान नसल, देवाची ओळख नसल, देवाला पाहिलं नसल, तर ते प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस वर्ष महिने हे पूर्णपणे वाया जातात। काही उपयोग नाही अशा जगण्याचा। सत्ता संपत्ती संतती माणूस फक्त याचाच विचार करतोय, पण ज्या ईश्वरानं अनमोल असा नरदेह दिला त्या ईश्वराला कोण पाहण्याचा मनामध्ये अट्टास करत नाही, त्याला पाहण्याचा कोण प्रयत्न करत नाही। म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जया प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही। कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आधी आणावे, तरी या संतांना भजावे सर्वस्व। ते ज्ञान जे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलं, ते ज्ञान जे युगानुयुगी साधू संतांनी सद्गुरूकडून प्राप्त केलं, ते ज्ञान की निवृत्ती दादांकडनं ज्ञानोबरायांनी प्राप्त केलं, ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आधी आणावे। मग जोपर्यंत ते ज्ञान देणारं कोण जीवनात येत नाही, तोपर्यंत भक्तीला सुरुवात होणार नाही, तोपर्यंत परमार्थाला सुरुवात होणार नाही। आणि एक सांगू, माणसांचा हा भ्रम आहे की देव कुठंतरी वनात गेल्यानंतर, कुठंतरी जप तप केल्यानंतर प्राप्त होईल, हे माणसाच्या मनामध्ये रुजलंय हो। पण हे सगळे काही उपाय करून सुद्धा त्यातून देवाची प्राप्ती होणार नाही। देवाला पाहण्यासाठी ही समर्थ सद्गुरूची कृपा लागते। आणि अवतारवाणीमध्ये समजवताना सांगतात की ज्यावर दया प्रभूची होई, जन्म मानवाचा मिळतो, होता सद्गुरू कृपा तयावर ईश्वर रूप सोय होतो। ज्या जीवावर परमात्म्याची कृपा होते त्याला मानवी देह मिळतो। अहो पण फक्त मानवी देह मिळणं हेच भाग्याचं नाही, फक्त मानवी देह मिळणं फक्त इथपर्यंतच विचार योग्य नाही, तर मानवी जन्माचं ध्येय देखील कळणं गरजेचं आहे। काय ध्येय आहे मनुष्य जन्माचं, मानवी देहाचं काय ध्येय आहे, तर खऱ्या ईश्वराला पाहणं हे एकमेव कारण। या कारणासाठी मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे आणि या कारणासाठी मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे। बाकी इतर योनी आहेत, बाकी इतर जन्म आहेत ना, पशु पक्षी आहेत, कित्येक आपल्याला जीवजंतू पाहायला भेटतात, पण ह्या सर्वांमध्ये फक्त श्रेष्ठ माणूस आहे।
आणि मग हा विचार करणं गरजेचं आहे की ज्या ईश्वरानं अनमोल असा नरदेह दिलेला आहे, ज्या ईश्वरानं पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे, चंद्र सूर्य तारे हवा जीव आवाज धरती अग्नी पाणी, ह्या ज्या ईश्वरानं बनवलेलं आहे, मग त्या ईश्वराला पाहणं हे मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. आणि माणूस हे विसरून गेला हो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्या प्राण्याच्या ठाई ज्या माणसापाशी ईश्वराचं ज्ञान नाही, ज्याला ईश्वराची ओळख नाही, त्याचं जगणं सुद्धा काही उपयोगाचं नाही. ज्या प्राण्याच्या ठाई या ज्ञानाच्या आवडी नाही, तयाचे जे आले म्हणून काही वरी मरणच सांग. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्यांनी मेलेलं बरं. मग हा विचार आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की युगानुयुगी साधू संतांना काय सांगायचं होतं. साधू संतांना आपण मानतोय, साधू संतांना आपण जाणतोय, पण साधू संतांचं मानत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. दासबोध मध्ये सुद्धा सुंदर असं संत सांगतात की दिसेना तरी काय झाले, ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे, दृष्टीस लागली सवे, जे दिसेल त्याची पहावे, परी गुज ते जाणावे गोप्य आहे, प्रगट ते जाणावे असार, गुप्त ते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार मजू लागे. की ईश्वर सर्वत्र आहे, चराचरामध्ये आहे, पण तो डायरेक्ट दिसत नाही. मग दिसत नाही म्हणजे तो नाही का? असंही नाही. दुधामध्ये लोणी असतं, पण ते आपल्याला डायरेक्ट दिसत नाही, मग ते पाहण्यासाठी त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते. तद्वत ईश्वर हा सर्वत्र आहे, चराचरामध्ये आहे, नव्हे तर हे सगळं काही ईश्वरामध्ये आहे, आणि मग त्याला पाहण्यासाठी सुद्धा प्रक्रिया करावी लागते. सद्गुरूच्या कृपेनं ते ज्ञान, तो ईश्वर लक्षात येतो. नव प्रकृती नवखंड काय आहे ते सांगून सद्गुरू आपल्याला अखंड निराकार परमात्म्याशी या मनाची तार जोडतो. आणि मग त्यावेळेस जीवनामध्ये आनंद आहे, त्यावेळेस आल्या जन्माचं सार्थक होणार आहे. म्हणून हा विचार करणं गरजेचं आहे की ज्यांना कोणाला वाटत असेल की आपण करतोय भक्ती ही योग्य आहे, पण हा विचार करणं गरजेचं आहे की ज्ञानोबरायांना तुकोबरायांना जो परमार्थ सांगायचा आहे, ज्ञानोबरायांना तुकोबरायांना नव्हे तर समस्त साधू संतांना जो परमार्थ सांगायचा आहे, जी भक्तीची वाट सांगायची आहे, ज्या दिशेने जावा म्हणून संतांनी सांगितलं, ती दिशा, त्या दिशेवरती मी चालतोय का, हा विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर आल्या जन्माचं सार्थक होणार नाही. आणि जर आल्या जन्माचं सार्थक करायचं असेल, आल्या जन्माचं जर सोनं करायचं असेल, तर सद्गुरू शिवाय पर्याय नाही. आणि मग एवढं सगळं काही आपण ग्रंथांच्या आधारे मान्य करतो, सगळं काही आपण शास्त्र मान्य करतो, पण हा आपण कधी विचार करत नाही की सद्गुरू शिवाय कोणालाही ईश्वर ज्ञान प्राप्त झालेलं नाही, कुणीही देवाला सद्गुरू शिवाय पाहिलेलं नाही. मग हा विचार आपण मान्य करणं गरजेचं आहे. आणि आज वर्तमान युगाला सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज त्या ईश्वराचं ज्ञान देत आहेत बर, की जो ईश्वर सर्वत्र आहे, चराचरामध्ये आहे, जो ईश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरमध्ये सांगितला, ते देवाची ओळख करून देत आहेत, जो देव तुकोबरायांनी सांगितला. मग हा विचार आपण करणं गरजेचं आहे. कारण अतिशय आपल्याकडे कमी वेळ आहे, अतिशय क्षणभंगूर आयुष्य आहे. चालत बोलत आपल्या शेजारची, आपल्या सोबतची लोक आपल्याला सोडून जातात, हे आपण पाहतोय. आणि आज 21व्या शतकातल्या माणसाला ह्या गोष्टीवरती विचार करण्यासाठी वेळ नाही, पण विचार करावा लागेल. विचार केला तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्वच काही व्यर्थ आहे. प्रेमाने बोला. धन्य निरंकारची.